नमस्कार मित्रांनो, इन्फ्रास्केप चॅनलवर तुमचे स्वागत आहे. ऐरोली कटाई नाका एलिव्हेटेड रोड एक असा प्रोजेक्ट आहे जो मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनच्या कनेक्टिव्हिटीमध्ये मोठे बदल घडवून आणेल. हा 6 लेन ॲक्सेस कंट्रोल्ड एलिव्हेटेड रोड आहे जो ऐरोली, मुंब्रा आणि शिळफाट्याला जोडेल आणि कटाई नाका जंक्शनपर्यंत कनेक्ट होईल. हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूरमधील प्रवाशांसाठी गेम चेंजर ठरणार आहे. कल्याण डोंबिवली भागातील लोकांना मुंबई व नवी मुंबईकडे प्रवास करायचा असेल तर त्यांना रोजच्या ट्रॅफिक जामचा सामना करावा लागतो. मग तो मुंब्रा बायपास असो किंवा शिळफाटा महापे रोड असो, प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जॅम असते. त्यामध्ये वेळ आणि इंधन वाया जाते. या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी MMRDA ऐरोली कटाई नाका एलिव्हेटेड रोड प्रोजेक्टची डिझाईन तयार केली आहे. या एलिव्हेटेड रोडमुळे फास्ट आणि कम्फर्टेबल कनेक्टिव्हिटी मिळेल. हा प्रोजेक्ट फक्त एक एलिव्हेटेड रोड नसून एक इंजिनिअरिंग मार्वल आहे. या भागातील लोकांचा प्रवास सुलभ करेल. या प्रोजेक्टला 3 फेजेसमध्ये डिवाईड केले आहे. फेज 1 5.2 किलोमीटरचा रोड आहे जो ठाणे बेलापूर रोडला NH48 जवळ मुंब्र्याशी जोडला जाईल. यामध्ये 1.7 किलोमीटरचा पारसिक ट्विन टनेलचाही समावेश आहे. फेज 2 2.2 किलोमीटरचा एलिव्हेटेड रोड आहे जो मुलुंड ऐरोली ब्रिजपासून ठाणे बेलापूर रोडला जोडला जाईल. फेज 3 NH48 ते कटाई नाका जंक्शनपर्यंत एलिव्हेटेड रोड असेल. फेज 1 आणि फेज 2चे काम प्रगतीपथावर असून फेज 3चे ग्राउंड वर्क लवकर सुरू होणार आहे. फेज 1 मध्ये 1.7 किलोमीटरचा पारसिक टनेलचे फिनिशिंग वर्क चालू आहे आणि मुंब्रा साईडवर रॅम्पचे काम चालू आहे जो NH48च्या एंट्री एक्झिट पॉईंट्सला जोडेल. हा फेज पूर्ण झाल्यावर ठाणे बेलापूर रोड आणि NH48 मधील कनेक्टिव्हिटी वाढेल आणि ट्रॅव्हल टाईमसुद्धा कमी होईल. फेज 2 मुलुंड ऐरोली ब्रिज आणि ठाणे बेलापूर रोडमधल्या रॅम्पचे काम सुरू असून हा फेज 1 बरोबर लवकरच इंटिग्रेट होईल. फेज 3 पूर्णपणे एलिव्हेटेड असून NH48 पासून कटाई नाक्यापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढवेल. हा फेज पूर्ण झाल्यावर सर्वात मोठा फायदा कम्युटर्स आणि रिअल इस्टेटला होईल. 12.3 किलोमीटरचा हा एलिव्हेटेड रोड फक्त ऐरोली आणि कटाई नाका यांना जोडणार नाही तर मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये फास्ट ॲक्सेस निर्माण करेल. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.